महाविद्यालयीन शिक्षण घेताना झील योगेश शहा या तरुणाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पीस फाउंडेशन या संस्थेची आपल्या मित्रासोबत स्थापना करून गोरगरीब व गरजू विद्यार्थी तसेच आदिवासी बांधवांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सुरू केले होते। मात्र नियतीच्या मनात वेगळंच असताना झील शाह या तरुणाचा एका अपघातात दुर्दैवी अंत झाला। त्याचे अपूर्ण राहिलेले काम आजही त्याच्या कुटुंबियांच्या मार्फत तेवढ्याच प्रेरणेने सुरू आहे। झीलच्या स्मृती जपून ठेवण्याचं कार्य त्याचे आई वडील आजही माथेरान येथे येऊन गोरगरीब आदिवासी बांधवांना पीस फाउंडेशन या संस्थेमार्फत मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत आहेत। मी योगेश शहा, पीस फाउंडेशन माझा मुलगा झील शहा यांनी आपल्या कॉलेजच्या मित्राबरोबर धुळे शिरपूरला स्टार्ट केला होता, जेव्हा तो फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभ्यास करत होता। आणि 8 वर्षापूर्वी एक अकस्मात दुर्घटनामध्ये आम्ही त्याला गमावलं। तर त्यांनी जे पीस फाउंडेशन स्टार्ट केला होता ते आता आम्ही आणि आमचे फॅमिली मेंबर्स त्याला आम्ही कंटिन्यू करतो। मागे 8 वर्षांना आम्ही असे समाजसेवी कार्यक्रम रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात जिथे गरजू लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांच्या गरजूप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करतो। आज रविवारी माथेरानच्या या स्कूलच्या परिसरामध्ये आपण अनाज वाटपचा एक कार्यक्रम ठेवतो। गिरिस्थानावर वसलेले पर्यटन स्थळ माथेरान आणि त्याच्या आजूबाजूला डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे कष्टकरी आदिवासी बांधव आपली उपजीविका करण्यासाठी माथेरानमध्ये येत असतात। त्यांच्या कष्टाला सत्कार्याची जोड लागावी या उद्देशाने दिवंगत झील शहा याचे वडील योगेश शहा व आई डॉक्टर चारुल शहा हे दोघेही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत माथेरान सारख्या दुर्गम पर्यटन स्थळावर येऊन येथील गरजू कष्टकरी लोकांना धान्य किट वाटप करत असतात। या अगोदर त्यांनी करोना काळात माथेरानकरांसह येथील हात रिक्षा चालकांना देखील धान्य किट वाटप केले होते। तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आदिवासी बांधवांसह शैक्षणिक उपक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रमाद्वारे आपल्या लाडक्या मुलाच्या आठवणी तेवत ठेवल्या आहेत। 2015 में मेरे बेटे झील शाह ने ये फाउंडेशन चालू किया था जब वो कॉलेज के फर्स्ट ईयर में पढ़ रहा था शिरपुर में। तो जब भी छुट्टी होती थी तो आजू बाजू के गांव में जाता था, तो वहाँ उन्होंने देखा कि आदिवासी जो लोग हैं वहाँ पे बहुत ही गरीबी में जी रहे हैं और ये बच्चे जो हॉस्टल में रहते थे वो शान से वहाँ हॉस्टल में रहते थे। तो उन्होंने अपने दोस्त के साथ एक अभिव्यक्ति नाम का एक प्रोग्राम स्टार्ट किया और हॉस्टल में उन्होंने एहसास नाम का एक डॉक्यूमेंट्री फिल्म बनाया, जिसमें उन्होंने अपने दोस्तों को बताया कि जो ये लोग गरीबी में रह रहे हैं उससे तो बहुत अच्छा हमको हॉस्टल में सब मिल रहा है, तो हम लोग को भी इन लोग के लिए कुछ करना चाहिए। इंजीनियर तो सब बनेंगे, डॉक्टर सब बनेंगे, लेकिन मानव बहुत कम लोग बनते हैं। अगर सोसाइटी ने हमको बहुत कुछ दिया है तो हमारा भी फ़र्ज़ बनता है कि हम सोसाइटी को वापस दें। इसी के एम से उन्होंने पीस फाउंडेशन स्टार्ट किया और उसके बाद हम लोग ये पीस फाउंडेशन को आगे चला रहे हैं और पीस फाउंडेशन का हम लोग सिर्फ ध्यान रख रहे हैं। पिछले 10 साल में हम लोग ने तकरीबन 100+ प्रोजेक्ट्स किए हैं आदिवासी गांव में, जिसमें मेडिकल कैंप्स आ जाता है, राशन के डिस्ट्रीब्यूशन आ जाता है, ब्लैंकेट डिस्ट्रीब्यूशन आ जाता है, फूड आ जाता है, कोई हॉस्टल रहता है तो उसमें हॉस्टल में स्टेशनरी प्रोवाइड करते हैं, कंप्यूटर्स प्रोवाइड करते हैं, हॉस्टल में और कुछ उन लोग को रिक्वायरमेंट्स रहता है फर्नीचर का तो वो दे देते हैं उनको। गौशाला में प्रोजेक्ट्स किए हैं, ऐसे बहुत सारे प्रोजेक्ट्स करते हैं। तर माथेरान परिसरात पीस फाउंडेशनच्या उपक्रमांना सहकार्य व आयोजनासाठी माथेरानमधील आम्ही मैत्रिणी ग्रुपच्या सदस्या वर्षा शिंदे, स्वाती कुमार, रेखा चौधरी, स्नेहा चव्हाण या महिला कार्यकर्त्या विशेष परिश्रम घेत असतात। योगेश और चारुल मेरे फ्रेंड हैं और जब भी उनके बेटे का अकस्मात में मृत्यु हुआ तो उसके बाद इन्होंने जो मशाल जलाई थी, ये मशाल इन्होंने अभी तक पेटा के रखे हैं और इसमें जो उनके फ्रेंड्स हैं, जान पहचान के लोग हैं, रिश्तेदार हैं, वो सब इसमें इनको सपोर्ट करते हैं कि जो हमारे को भगवान ने दिया है हम उसमें से थोड़ा कुछ सोसाइटी को वापस दें, जो नीडी हैं उनको वापस दें।
तो ऐसे हम लोग उनके साथ जाते हैं और ये काम करने के बाद खरेखर दिल में बहुत आनंद आता है। धन्यवाद। प्रथमतः मी डॉक्टर दापंत्याचे खूप खूप आभार मानते। त्यांनी सातत्याने करोनामध्ये आणि आतापर्यंत पुष्कळसं आपल्या माथेरानकरांना धान्याची किट दिलेली आहे। प्रथम माथेरानकरांना करोनामध्ये दिलेलं, त्याच्यानंतर आपल्या रिक्षावाल्यांना दिलेलं, त्याच्यानंतर आमच्या असवर्ण बायकांसाठी त्यांनी हा उपक्रम राबवलेला आणि आता आपल्या तळागाळातील ज्या आदिवासी पाड्यांमधले बांधव आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी आज ते किट घेऊन आलेले आहेत। तर मी आमच्या संपूर्ण महिलांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो। रविवार दिनांक 30 रोजी असेंब्ली हॉल पटांगण येथे जवळपास 150 ते 200 आदिवासी बांधवांना कडधान्य, धान्य, साखर, तेल, डाळी असे किराणा किट वाटप करण्यात आले। या प्रसंगी माथेरानच्या सुहासिनी शिंदे, चंद्रिका गाला, अरुणा सावला, भारत सावला, सगुना गाडा, राजेश गाडा, आदित्य शहा, गुंजन शहा, पार्थ शहा, श्यामल शहा यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित होते। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।